नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अडकीनी अपडेट आली आहे. आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अडकीनी अपडेट आहे. 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, त्या हप्त्याबाबत आजच्या घडीच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी माहिती देणार आहे. आजच्या जेवढ्या काही लेटेस्ट अपडेट आल्या आहे, जेवढ्या नवीन अपडेट आल्या आहे, त्यांची तुम्हाला माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आवर्जून या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, जेणेकरून 10वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, 10वा हप्ता सुरू झालेला आहे का, प्लसमध्ये बोनस किती मिळणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. एप्रिलच्या हप्त्याबाबत आजची सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली, तीही तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा की हप्ता मिळाला आहे की नाही हे अगोदर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याच्या ठिकाणी 1500 रुपये मिळाले आहे. आणि तुम्हाला फक्त एप्रिलचा हप्ता या ठिकाणी हवा असेल, ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील त्यांच्यासाठी मी एप्रिलचा हप्ता देखील नक्की पाठवणार आहे. आणि ज्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील त्यांना मार्च महिन्याचे प्लसमध्ये एप्रिलचे असे दोघे मिळून जवळजवळ 3000 रुपयाच्या ठिकाणी वाटप करण्यासाठी मी या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे. तर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले की नाही हे अगोदर कमेंट सेक्शनमध्ये सर्व माता भगिनींनी लिहून पाठवायचं आहे. दुसरी गोष्ट, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे आहे. तुमचे ज्या काही मैत्रिणी असतील, तुमचे ज्या काही बहिणी असतील, तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचे ज्या काही महिला असतील ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत ही अपडेट कळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत त्यांना ही माहिती कळणार आहे आणि ती माहिती तुमच्या थ्रू त्यांना कळणार आहे, म्हणून तुमचासुद्धा या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे. म्हणून आवर्जून सर्वात अगोदर या व्हिडिओला शेअर करून द्यायचं आहे. आता बघा, तुम्हाला एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे, किती रुपये मिळणार आहे आणि नेमक्या या ठिकाणी किती महिलांना आतापर्यंत मिळाले, संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. सर्वांनी लाईक करायचं, शेअर करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. हे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माहिती आहे की ही योजना नेमकं कशासाठी सुरू केली आहे. एक तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली आहे, जेणेकरून महिलांना जे 1500 रुपये मिळतात ते 1500 रुपयाचा महिला खूप या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग करत आहे. काही महिला घरखर्चासाठी याचा उपयोग करत आहे, काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी याचा उपयोग करत आहे, काही महिला या पैशाचा उपयोग ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून करत आहे, काही महिला ह्या पैशांचा उपयोग त्यांच्या जे काही मुलं असतील शिक्षणासाठी किंवा ह्या पैशांचा उपयोग ते काहीतरी देखील नवीन बिझनेस करत आहे, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये फायदा होईल. काही महिला ह्या पैशांचा उपयोग सेव्हिंग म्हणून करत आहे. तर खूप साऱ्या महिलांचा वेगवेगळ्या ठिकाणी प्लॅन आहे ह्या पैशांचा, आणि या पैशांमुळे भरपूर महिलांना फायदा झाला आहे, एक आर्थिक मदत झालेली आहे. तुम्हाला ह्या पैशाचा कसा फायदा होतो आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही ह्या पैशाचा उपयोग कशासाठी करताय, मुलांच्या शिक्षणासाठी करताय की घर खर्चासाठी करताय की बचतसाठी करताय किंवा काही नवीन ठिकाणी बिझनेस करताय, तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्ही ह्या पैशाचा या ठिकाणी उपयोग कशासाठी करता आहेत. ठीक आहे. तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे. ही योजना 28 जून, लक्षात घ्या डेट काय, 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाली होती आणि जुलै 2024 पासून ही योजना लागू झाली. कारण जुलैचा जो महिना होता त्यामध्ये तुम्हाला पहिला हप्ता ठिकाणी मिळाला होता, त्याची तुम्हाला पहिले 1500 रुपये जुलै महिन्यामध्ये मिळाले होते 2024मध्ये. त्यानंतर ह्या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, जे थेट त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होतात. आता ह्या योजनेतील बहिणींसाठी एक अपडेट आहे. या योजनेचा 23वा हप्ता लवकरच जारी केला जाऊ शकतो. याआधी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या ठिकाणी मिस्टेक झाली आहे, 23 आणि 10वा हप्ता आहे. लक्षात घ्या, 10वा जो हप्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला लवकर जमा होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्रित देण्यात आले, ज्यामुळे महिलांना एकत्र जर तुम्ही बघितलं 3000 रुपये प्राप्त झाले होते. मार्च महिन्यामध्ये 8 तारखेला तुम्हाला ठिकाणी ह्या हप्त्याचे जे पैसे त्या ठिकाणी मिळत होते, 8 ते 10 तारखेदरम्यान तुम्हाला ठिकाणी पैसे मिळाले होते. आणि एकत्रित तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये प्लसमध्ये मार्चचे 1500 रुपये असे तुम्हाला ठिकाणी टोटल किती मिळाले होते, 3000 रुपये मिळाले होते. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला 3000 रुपये मिळाले. जर का तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे किंवा मार्च महिन्याचे 1500 रुपये लिहिले नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. जर का तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसतील तर
तर ते पैसे मी तुम्हाला एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये ॲड करून पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा की तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले की नाही. जर का नाही मिळाले असेल तर लिहून पाठवा, सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. जेणेकरून एप्रिल महिन्यामध्ये तुमचे ते 1500 रुपये प्लस एप्रिलचे 1500 असे टोटल 3000 रुपये मी पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी लिहून पाठवा आणि ज्यांना मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की सर हो सर मला 1500 रुपये मिळाले होते मार्च महिन्याचे. पुढे अपडेट अशी आहे की आता सर्वांच्या नजर आहे एप्रिलच्या 1500 रुपयांच्या हप्त्यावर आहेत. आता एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी मिळेल, एप्रिलचे 1500 रुपये कधी मिळेल याच्यावर सर्व महिलांची नजर आहे. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल अशी एक अडकट बांधली जात आहे की तो जर तुम्ही बघितलं एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. अशा ठिकाणी मित्रांनो बातम्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असतात. मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही जी काही अधिकृत घोषणा आहे ती केलेली नाही आहे. परंतु गेल्या वेळीप्रमाणे यावेळीही वेळेवर पैसे मिळण्याची अपेक्षा आहे, कारण की वेळेवर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळत असतात. याही महिन्यात तुम्हाला वेळेवर पैसे मिळतील. 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने एप्रिल महिन्याच्या हप्त्याची घोषणा अपेक्षित होती. मात्र राज्य सरकारने ह्या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. नोव्हेंबर 2024मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मोठे यश या ठिकाणी मिळालं होतं आणि या यशाचे श्रेय ह्या योजनेला देण्यात आलेलं होतं. निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या योजनेची रक्कम तुम्ही जर बघितलं 2100 रुपये प्रति महिना करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही तुम्हाला 2100 रुपये मिळाले नाही. त्यांनी सांगितले होते की 1500 ऐवजी आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ, पण अजूनही तुम्हाला 2100 रुपये मिळाले नाही आहेत. पुढे बघा, परंतु जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा ती वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती ही सुधारेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपल्याला वाट बघावी लागणार की 2100 रुपये कधी मिळते किंवा राज्याची आर्थिक स्थिती कधी सुधारेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे हे लक्षात ठेवायचे. 1500 रुपये तुम्हाला ठिकाणी मिळत जातील. फक्त ते कधी होईल, कधी तुम्हाला एकाच वेळेस 2 हप्ते मिळतात, कधी तुम्हाला पैसे मिळणार नाही. भरपूर महिलांचा प्रॉब्लेम येत आहे, पैसे मिळत नाही. त्याचं कारण आहे की भरपूर महिला अपात्र होत आहेत. या योजनेमधून अपात्र केल्या जातात, त्यामुळे त्यांना 1500 रुपये मिळत नाही. मग तुम्हाला कसं कळणार की तुम्ही अपात्र झालात की नाही, त्याची तुम्हाला मी अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड करत होतो. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत जी काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. आणि आपलं असं एकमेव चॅनल की ज्यावर तुम्हाला सर्व ऑथेंटिक सर्व खरी माहिती दिली जात असते, तीही पुराव्यास आहेत. म्हणून सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढे बघा, या योजनेसाठी पात्रता निकष: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे आणि कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरीत किंवा करदाता नसावा. म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असावं वार्षिक उत्पन्न. कुटुंबामध्ये सरकारी नोकरीला कोणीही नसावं. याशिवाय अर्जदाराचे जर तुम्ही बघितलं बँक खाते कार्डशी या ठिकाणी जोडलेले असणे आवश्यक आहे, असे या ठिकाणी अटी आहेत. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक खाते तपशील लागतो. ऑफलाईन अर्ज ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी केंद्रात जमा करता येतो, तर ऑनलाईन प्रक्रिया वेबसाईटवरून पूर्ण करता येते. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे आणि त्यामुळे भरपूर महिलांना याचा फायदा होत आहे. तुम्हाला योजनेचा फायदा कशासाठी होतो आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिलचा हप्ता तुम्हाला 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.